हे दृश्य पुण्यामधले आहेत। पुण्यामध्ये वंचितकडून आंदोलन केले जाते। वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून केले जाते आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। तर पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा सुरू आणि त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात आहे। महाराष्ट्र बंदची हाक आज वंचितने दिलेली होती। दिल्लीमधलं विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्या आंदोलनावर झालेला लाठीचार्ज, विद्यार्थ्यांना झालेली मारहाण याचा निषेध करण्यासाठी, याचा निषेध नोंदवण्यासाठी, विरोध करण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक वंचित बहुजन आघाडीने दिली होती। त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चा काढला जातोय आणि त्या मोर्चाची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणात पाहू शकतो। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या पुण्यामधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील देतील ज्ञानेश्वर। पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बंदची हाक देण्यात आलेली होती आणि आता सध्या भिडेवाड्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो ससून परिसरातला पुतळा आहे तिथपर्यंत हा पायी मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सुरू करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येनं यात तरुण तरुणी दिसत आहेत, पुणेकरांचा सहभाग दिसतोय आणि या मार्गावरची सगळी जी दुकानं आहेत ती देखील बंद करण्याचं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला दिसतोय। जो हा मोर्चा पायी मोर्चा सुरू झाला तो म्हणजे भिडेवाड्यापासून आणि आता हा लाल महलच्या काही मीटर अंतर पुढे हे सगळे मोर्चेकरी येऊन पोहोचलेले आहेत। या मोर्चाचा शेवट ससून परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत होईल। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या वतीनं केली जाते। यासोबतच ज्या पद्धतीनं लाठीचार्ज दिल्लीमध्ये झाला त्याचाही निषेध या सगळ्या आंदोलकांकडून, मोर्चेकऱ्यांकडून केला जातोय। विक्रांत, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या माहितीसाठी।